ओम श्रीकृपा कोऑपरेटिव्ह हाऊसिंग सोसायटीतील बंधू भगिनींनो, नमस्कार. आपल्या सोसायटीत सर्व चांगले लोक राहतात आणि त्यातल्या त्यात आपल्या सोसायटीच्या वर्किंग कमिटीमध्ये खूप चांगले लोक आहेत. विशेषतः रुमा मौलिक, सुनील पवार साहेब, चौधरी साहेब, रमेश चौधरी साहेब, श्रीनिवासन, चेतन झोपे ही चांगली सुज्ञ मंडळी आहेत. तथापि असं वाटतं की या लोकांवर काहीतरी काळी जादू झालेली आहे. त्यांचे डोळ्यावर, कानावर, तोंडावर कोणीतरी पट्टी बांधलेली आहे असं वाटतं. त्याच्यामुळे आपल्या सोसायटीत जे काही चाललेलं आहे त्यावर त्यांनी काहीच बोलायचं नाही असा निर्णय घेतलेला दिसतो. तो कोणाच्या सांगण्यामुळे घेतला हे मला माहीत नाही, त्यांनाच माहीत असेल. पण बंधूंनो, मी त्यांना नम्र विनंती करू इच्छितो की डोळ्यावर, कानावर, तोंडावर पट्टी असली तरी चालेल, पण नाकावर ठेवू नका, कोणाला ठेवू देऊ नका. नाहीतर नाकसुद्धा बंद झालं तर आपण जिवंत राहू का? जिवंत राहू शकणार नाही. आणि म्हणून आपली सोसायटी असेल, आपलं हक्काचं घर असेल आज, तर आपण उद्यासुद्धा चांगले निर्णय घेऊ शकतो. त्यामुळे निर्णयाची घाई, पुनर्विकासाची घाई, पुनर्विकास सगळ्यांना पाहिजे आहे. माणूस म्हातारा झाला की आजारी झाला की त्याचं औषधोपचार करावं लागतं. पण आपली सोसायटी एवढी काही आजारी झालेली नाही आहे अजून. ती रिपेरेबल आहे आणि चांगल्या सुस्थितीत आहे. छोटं मोठं रिपेअर केला की आपली सोसायटी एकदम सुंदर सोसायटी होईल, याबद्दल मला कुठलीही शंका नाही आहे. पण पुनर्विकास करूच नये असं या मताचा मी नाही आहे. करावा, अवश्य करावा, पण कायदे सांभाळून आणि सगळ्याच्या हिताचा विचार करून हा झाला पाहिजे. विशेषतः पुनर्विकासाच्या पूर्वी लोकांना हे विचारलं पाहिजे की आपल्याला काय पाहिजे आहे. चांगल्या आर्किटेक्ट करून आपण सगळी माहिती आणि ती मिळवून घेतली पाहिजे आणि सर्व सदस्यांना दिली पाहिजे. त्यामुळे एखादी चांगली वेबसाईट निर्माण करता आली तर ती करायला पाहिजे. मोबाईल नंबर घ्यायला पाहिजे सोसायटीचा. मुक्त अशी आपली जी आहे वेबसाईट नसेल तर निदान जी व्हॉट्सअप आहे, फेसबुक आहे, त्यावर सदस्यांना आपलं मत मांडता आलं पाहिजे. अशा बऱ्याचशा गोष्टी आहेत ज्या आम्ही सुरुवातीपासून सांगतो आहे. पण दुर्भाग्यानं त्या आमच्या विनंतीकडे पारदर्शिता असावी, कायद्याचं पालन व्हावं, हे महत्त्वाचे घटक आहेत सोसायटीच्या चांगल्या कारभारातील. आणि म्हणून मला परत एकदा रुमा मलिक, सुनील साहेब, पवार चौधरी साहेब, रमेश चौधरी साहेब, श्रीनिवासन, चेतन झोपे अशी कितीतरी चांगली मंडळी आहेत, सुज्ञ मंडळी आहेत. मी त्यांना परत विनंती करेन की बंधूंनो, जरा विचार करा. सबका हित सबका कल्याण असं आपलं धोरण असलं पाहिजे. आणि बहुमत जे आहे आपलं सध्या तरी असं आहे की या पुनर्विकासावर पुन्हा चर्चा झाली पाहिजे. बघा, आपल्याला पटत असेल तर चांगल्या लोकांना साथ द्या. धन्यवाद.